खूप महत्त्वाची बातमी आहे। खासगी विनाअनुदानित शाळांना आता आरटीईतून वगळण्याबाबतचा अध्यादेश हायकोर्टाने रद्द केलाय। कोर्टाने राज्य सरकारला मोठा दणका दिलाय। शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य असल्याचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले। पाहूया या संदर्भातलाच एक खास रिपोर्ट। आरटीई प्रवेशाचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द। आरटीई मधून खासगी शाळांना वगळण्यास नकार। विद्यार्थी पालकांना मोठा दिलासा। खासगी आणि विना अनुदानित शाळांना आरटीई मधून वगळण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं हे घटनाबाह्य आहे असं कोर्टाने स्पष्ट केले। शिक्षण मराठी की इंग्रजीतून घ्यायचं हा अधिकार पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे। अचानक नवे नियम करून त्यावर गदा आणली जाऊ शकत नाही हा याचिकाकर्त्यांचा दावा कोर्टाने मान्य केलाय आणि त्यामुळे राज्य सरकार आणि खासगी शाळांना हा मोठा झटका आहे। या मुंबई हायकोर्टाने आमच्या विरोधात आमच्या बाजूने निर्णय दिला आणि सरकारला फटकारलं की जी ज्या जुन्या गोष्टी आहेत 3 किलोमीटर ज्या शाळेच्या प्रेमाचंच राहील म्हणजे आपल्या घरापासून आणि ज्या प्रायव्हेट शाळा आहेत CBSE पॅटर्न शाळा आहेत त्या सगळ्या या RTIमध्ये परत घेतलेल्या आहेत। तर या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। राज्य सरकारने नेमके काय बदल केले होते पाहूया। आरटीई मधील कलम 12 नुसार खासगी विना अनुदानित शाळांमध्ये कमीत कमी 25% जागा वंचित आणि दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणं आणि 8वी पर्यंत मोफत शिक्षण बंधनकारक आहे। राज्य सरकारने 9 फेब्रुवारीला हा अध्यादेश काढला होता। 1 किलोमीटर परिसरामध्ये शासकीय किंवा अनुदानित शाळा असतील तर या परिसरातल्या खासगी आणि विना अनुदानित शाळांना 25% प्रवेशांबाबतची अट लागू नसेल असा बदल राज्य सरकारने केला होता। अध्यादेश काढताना आरटीईमुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत चालल्याचा दावा राज्य सरकारने केला होता। आरटीई प्रवेशाच्या किती जागा आहेत ते पाहूया। राज्यात सध्या 9138 शाळांमध्ये आरटीई नुसार 1,02,434 जागा आहेत। काही जिल्ह्यांमधील संख्या पाहूयात। मुंबईमध्ये आरटीई नियमशाळा 1383, उपलब्ध जागा 29,014। छत्रपती संभाजीनगर आरटीई नियमशाळा 573, उपलब्ध जागा 4,441। नागपूर आरटीई नियमशाळा 655, उपलब्ध जागा 6,920। साताऱ्यामध्ये आरटीई नियमशाळा 1,826, उपलब्ध जागा 3,222। सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागा देणारा शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीई। या कायद्याचा सामान्यांना मोठा आधार आहे। मात्र सरकारच्या एका अध्यादेशाने पालक चिंताग्रस्त झाले होते। मात्र कोर्टाने हा वादग्रस्त अध्यादेश रद्द केल्यामुळे वंचितांच्या गुणवंत मुलांना पुढे जाण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।